जस्ट आता घरी जात होतो आंघोळ करून. तर बघा काय दाखव पप्पा, दाखव जरा. कासवाची पिल्लं आहेत बघा. नाही हात नाही लागत. हे असे पिल्लं आहेत ते आपल्याला बघायला भेटतात. चला निघायचं आहे आपल्याला रात्री. तर आत्ता जाऊया, सर्व पोरं चालेत समुद्रावरती आंघोळीला. तर तिकडे थोडंसं मजा करूया आणि मग निघूया रात्रीची आल्यावर तयारी करून. तर आपला प्रवास असेल समुद्रावर. चला मग निघू समुद्रावर. जाऊया मस्तपैकी समुद्रावर. पुढे चालेल सर्व. हे तुम्ही या, बाकी मी जरा डुंगात काम आहे माझा, मग ते पटवतो आणि येतो. हा आता एकाला घेतलं तर सर्वांना घ्यावं लागेल म्हणून सांगावं लागेल. हा समोर चालला आहे महालक्ष्मी मंदिराला आणि आपला हा समुद्रावर. आता चालू आहे समुद्रावरती. एक महत्त्वाचा प्रश्न राहिला म्हणजे काय, कालच्या ज्या नाटकाच्या व्हिडिओ होत्या कोळीगीत सर्व गाण्यावरती आणि सत्यनारायणच्या पूजेच्या पण काहीतरी व्हिडिओ आहेत, तर ते मला यूट्यूबला टाकता येणार नाही कारण का कॉपीराईट्स होईल, त्याच्यामुळे थोडंसं प्रॉब्लेम होईल. म्हणून तरी मी विचारून बघेन कसं काय करता येईल यूट्यूबला व्हिडिओ. तर फेसबुकला असेल मयूर हतीम म्हणून माझा पेज आहे, त्या पेजला मी टाकण्याचा प्रयत्न करेन. हां, ती फेसबुकला पुढं व्हिडिओ अपलोड होईल माझी. त्या फेसबुकला तुम्हाला यूट्यूबला बघायला भेटणार नाही, ती फेसबुकला टाकेन मी, प्रयत्न करेन. आणि आपलं आपला कोकण प्रवास काय दादा बरं आहे ना. मी सर्व ओळखीचे सर्व भेटत राहतात. तर अशा प्रकारे आपलं गाव आहे. मी निघालो होतो 3 मिनटं 4 मिनटाच्या अंतरावरतीच आपलं समुद्र आहे बाईकने गेल्यावर. म्हणजे चालत गेलो तरी समजा ना 5 या 7 मिनटं लागतात, जास्त लांब नाही. म्हणून कुठेतरी मला वाटलं की यूट्यूबला व्हिडिओ टाकायचं. ते व्हिडिओ तुम्हाला यूट्यूबला बघायला भेटेल की नाही माहीत नाही, पण हां आपल्या फेसबुकच्या पेजवरती हे तुम्हाला व्हिडिओ सर्व बघायला भेटतील. मयूर हतीम तुम्ही पेज टाकलात ना, सर्च केलात ना, तर तुम्हाला ती व्हिडिओ सर्व भेटेल. तर मावशी हो आज निघेन 7:30ला गाडी आहे. हो ही पोरं जरा येत आहेत ना समुद्रावर, मग चाललोय जरा समुद्रावरती आम्ही. फेरी मारेन म्हणतात. चला समुद्रावर.
आहेत ना? आजी आहे की नाही? काय आजी कशी आहे? बरी आहेस ना? हां जत्रेला आता येणार आहेत आम्ही. हां ही पोरं भाटीवरची येतात, त्यांना जरा समुद्रावर घेऊन जातो. संध्याकाळी झालं आहे, दिवस मोठा आहे म्हणून काय वाटत नाही. तर अर्धा तास जर आंघोळ केली ना फ्रेश वाटेल. पण घरी जाऊन मस्त की गरम पाण्याने परत आंघोळ करूया. तर 2 बाजूला काम आहे. तिथून आल्याच्यानंतर ते डुंगात जायचं आहे. परत मग फेरी मारेल, बाकवाली मारली तर, नाहीतर मग डायरेक्ट निघूया. हां असं आहे. तरी गाडीमध्ये पेट्रोल एवढं भरून ठेवलं आहे की अजून दापोलीला जाऊन येईल एवढं पेट्रोल अजून गाडीमध्ये आहे. एव्हरेज चांगला आहे गाडीला. बजाज पर्यटक अजून आलेले आहेत तिथे, बरेच जण आहेत, गाडी आहेत. बघूया हे बंटी भाऊ गेलेले फिशिंगला वाटतं. काय भेटलं की नाही? हां काय रे? बरं आहे पण मजा आहे. हे बघा तिथे आलो आपण, मस्त समुद्रावर आलो. सनसेट पॉईंट बघा मस्त दाखवतो. समुद्रावरती आलो आहे. ती सर्व पोरं येत आहेत पाठीमागून. तर तुम्हाला मी दाखवतो. हे बघा हे कासवाचं रक्षण गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्र तिथे लिहिलेलं आहे. तर समोरून दाखवतो तुम्हाला. हे बघा ते लिहिलं आहे गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्र, रेंज दापोली, विलेज केलशी. तर अशा प्रकारे हे सर्व कासवाची अंडी इथे दिले जातात. मग त्या अंडी संरक्षण करतात ही लोक. नंतर मग कासव्या निघाल्याच्यानंतर इथे हे पाण्यात असे सोडले जातात. हे बघा इथे दिलेलं आहे सर्व. हे बघा आहे ना, अशा प्रकारे आहेत रत्नागिरी चिपळूण. एकदम सर्व तुम्ही बघितलं असेल. परत केलशी वॉटर स्पोर्ट्स हे आपले सर्व मित्रमंडळी आहेत. इथे आलात तर तुम्हाला सर्व काही बोटिंग एन्जॉय करायला भेटेल. अशा प्रकारे आहेत. तर नक्की आलात तर या नंबरावरती तुम्ही फोन केलात ना तरी तुमची इथे राहण्याची खाण्याची सोय सर्व होईल आणि पूर्ण बीचवरती एन्जॉय करायला भेटेल. तर आलात तर या नक्की. हे नंबर मी या स्क्रीनवरती दिलेले आहेत बॅनरवरती. तर याप्रमाणे तुम्ही फोन करून येऊ शकता. हे अशी सुरूची झाडं होती. आता इकडे जरा पैकी झालेले आहेत. हे जरा मोठी झालेत, चांगले आहेत. पण इथे जरा आता हे सर्व लहान आहेत. इथे पण थोडे आल्यावर पहिल्यासारखं एकदम मस्त होईल. वादलामध्ये सर्व वाट लागली होती सकाळी मी सांगितलं त्याप्रमाणे. तर आता आपण जाऊया बीचवर. चला हे बघा कसं सनसेट पॉईंट. आता संध्याकाळ होत आली आहे, मावळणार आहे. पण आता बघू. काका बरे आहेत ना? हे समुद्र भाटीवरची सर्व पोरं येतात ते. हो संध्याकाळी निघायचं आहे, गाडी आहे परत मुंबईला. पूजा होती ना भाटीवर, मग पूजासाठी आलेले सर्व. चला ते आहे पहिला. आपण मस्तपैकी जरा आंघोळ करून घेऊया, नंतर मग जाऊया घरी, पॅकिंग करूया
संध्याकाळची 7:30ची गाडी आहे. 7:30ला बोलवलं आहे. मला असं वाटतं अंदाज 8 वाजेल, 8 वाजतील. तर 8 वाजता निघायचं आहे आपल्याला. तर सकाळी किती वाजता पोहोचेल ते त्याच्यावरती आहे. बरंच कामं आहेत तिथे. थोडं सर्व गोष्टी काय काय घडलेल्या आहेत तिथे पण आपल्याला सर्वांकडे जायचं आहे. पण आपलं महत्त्वाचं काम म्हणजे गावी आलेलं तहसीलदारचं काम आणि काय मापणी टाकायची होती ती झाली पूर्णपणे. नाहीतर खूप अडचण आली असती. जर झालं नसतं तर मला वाटतं कदाचित काम थांबलं असतं. सुट्ट्या पण भेटलेल्या नसत्यानंतर आता सुट्ट्या भेटल्यात तर आलो आहे. परत आपल्या एप्रिल आणि मे हे चालूच असतील. बघा किती मस्त वाटते. बघा खूप स्वच्छ आहे एकदम. थोडंही असं काही हे नाही, घाण तुम्हाला दिसणार नाही. मस्त आहे. हरिहरेश्वर त्या साईडला आहे पाठीमागे. इथून हा डोंगरच्या पाठीमागे गेलात तिथे वेलासला आहे म्हणजे माझी सासरवाडी. आणि तिथून नंतर मग बाणकोट जेटी घेतल्यावर तिकडून हरिहरेश्वरला आपण जातो. आणि मग हे तर केलशी बीच आहे. इथे गेल्यावर आडे लागतं, हरणाई लागतं, दापोली लागतं. या साईडने हा रूट असा आहे. खूप मजा येते. तो रूट तुम्ही बघालच आणि बघितला असेल. मला वाटतं मी त्या गेल्या व्हिडिओमध्ये टाकलेलं केलशी ते दापोली बाईकवरचा प्रवास. तर नक्कीच व्हिडिओ आवडली तर लाईक आणि शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. जॉईन व्हा चॅनलला म्हणजे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे अपडेट भेटत राहील. चला मग जाऊया आता. मी काय मोबाईल घेऊन जात नाही आतमध्ये. हातल्या काही व्हिडिओ तुम्हाला दाखवणार नाही. बाकी पोरं आंघोळ करतील तेव्हा आपण शेवटला व्हिडिओ काढूया आणि नंतर घरचा प्रवास करू. नंतर मग आपली परतीचा प्रवास हा व्हिडिओ आपला एक नवीन चालू होईल केलशी ते मुंबई. चला मजा आली आंघोळ करायला. बरेच जण आले सर्व एक मंडळी. फ्रेश वाटलं. आता घरी जाऊन मस्त परत आंघोळ करायला लागेल कारण का खारा पाण्याचं आंघोळ खास सुटेल अंगाला गाडीमध्ये. तर अशा प्रकारे एकदम मस्त एन्जॉय केलं आहे. तर जाऊया आता. सर्व पोरं आलेत आपली. हे सर्व आपले फॅमिली मेंबर आहेत, बाटीवरचे आहेत. तर आता निघूया. खूप मजा आली, एन्जॉय झालं. तर हा व्हिडिओ मी आता इथेच संपवतो आहे. या व्हिडिओमध्ये आपल्या सकाळपासून ज्या काही गोष्टी आपल्या घडल्यात म्हणजे बाजारापासून येण्या जाणं, समुद्र, परत समुद्र, तर त्या व्हिडिओ इथेच आपण हे करूया. आणि आता आपण जाऊया घरी, तयारी करूया मुंबईला जाण्याची. बॅग बिग भरायचे आहेत. मग तो प्रवास केलशी टू मुंबई हा प्रवास आपण कसा करू शकतो आणि कुठली गाडी आहे. 7:30ची गाडी आहे तर त्या हिशोबाने आपण प्रयत्न करूया. चला मग पुढचा व्हिडिओ आपण पहा नक्की. आवडले तर लाईक आणि शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओ. जस्ट आता घरी जात होतो आंघोळ करून. तर बघा काय दाखव पप्पा, दाखव जरा. कासवाची पिल्लं आहेत बघा. नाही हात नाही. असे पिल्लं आहेत ते आपल्याला बघायला भेटतात. अमित भाऊ पण भेटलेत. हरवेळी येतात ना यूट्यूबरवाले येतात ना अमित भाऊला भेटतात. म्हणजे कारण गावची माहिती सर्व ना अमित भाऊकडे असते. तर कसं वाटते आत्ता मला ह्यानी सांगितल्यावर माहिती पडलं की हे कासवांचं जे संवर्धन होत असतं ते पूर्ण कोकणामध्ये होत असतं. फक्त फेस्टिवल हे वेळाच आणि अंजरलेला होतो. पण शक्य तितकं सगळे नियम पाळून केळशीमध्ये आम्ही पिल्लं सोडताना पर्यटकांना दाखवतो आणि गावातले लोक वगैरे जे बीचवर असतील त्यांना हे पाहायला मिळतं. हा कासवांचा जन्मोत्सव आहे. तो तुम्ही आज या मयूर दादाच्या एन्जॉय कराल. माझं नशीब मी पहिल्यांदाच बघतो केळशीमध्ये. नाव बरेच ऐकलंय पण अजूनपर्यंत कधी पाहिलंच नाही. आज बघायला भेटते ते बारकी पिल्लं एकदा. खरं एकदा बरं वाटलं. चला आपण आता पिल्लं आता सोडतील ना त्यावेळी ती व्हिडिओ आपण बघू. हे तुम्ही म्हणजे कसं तुम्हाला कळतं की बाहेर ते आलेत अंड्यातून? हे अक्षरमध्ये वरती येतात. हां वरती ऑटोमॅटिक येतात. अच्छा यांना माहिती असतं कसं वरती येतात ते कासव. पिल्लं असतात. तर बघूया आता सोडताना आपण बघूया.
खूप सुंदर, वा वा, पहिल्यांदा बघायला भेटले. हा 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 हा, पाणी लागलं एकाला. एक 3 अशी लाईनीतच आहेत. एक हा, 1 2 3. ए बाळा, पाण्यात नको जाऊ सध्या. गेले पाणी. मागे मागे मागे. अरे उधर जा रहे हैं. एक कोसी. तो उनको पानी में तो रख देते हैं बट दे वुडंट सर्वाइव, इसलिए वरना सीधा पानी में छोड़ देते. नमस्कार दादा, मी मयूर अतीम, मुंबईवरनं आलो आहे. आपलं घर आहे इथे भाटीवरती. तर मला विचारायचं होतं, आता ते कासव आपण सोडलेत, तर त्यांची लाईफ किती वर्ष असते आणि कशी काय, म्हणजे त्यांना कसं कळतं की ते अंडी घालतात आणि मग ते माहिती पडतं, ह्याच्याबद्दल थोडी माहिती द्या ना. ऑलिव्ह रिडले प्रजाती ही अरेबियन सीला भरपूर प्रमाणात येते. बरं. ही कासवेन अंडे घालायला. तर अरेबियन सीला आहे गुजरातपासून खालपर्यंत कोस्टची लाईन आहे, त्याच्यावरती नदी येते आणि त्यांचं कन्झर्वेशन जे जवळजवळ 20-30 वर्ष झाले असते त्याच्यापासून हे चालू झालं. तर त्याच्यामध्ये त्यांचा लाईफ रेशो वाढला आहे. आधी लाईफ रेशो अगदीच कमी होता, म्हणजे अगदी 10s in thousands म्हणता येईल असं होता. अच्छा, म्हणजे आता कासवानी अंडी समजा बाहेर इतर कुठे दिशेला दिली, हो. मग हे बीचवर कासवीन साधारणपणे नोव्हेंबर ते मार्च हा बरं. पिरियड असतो. अच्छा, नोव्हेंबरपासून कासवीन यायला सुरुवात होते बरोबर. आणि ती बीचवर कुठेही तिला जेव्हा सेफ जागा भेटते ती व्यवस्थित येते, सेफ जागा बघते, वाळूची कंडिशन कशी आहे आणि त्या हिशोबाने मग ती अंडे घालते. बरोबर. आणि बीच मॅनेजर्स अपॉइंटेड असतात. हो हो. ते राऊंड द क्लॉक 24 hours पूर्ण लक्ष ठेवून असतात बीचवर, की जेव्हाही ती आली कासवीन हां. ते व्यवस्थित त्यांची ट्रेंड फॉरेस्ट डिपार्टमेंटकडनं प्रॉपर ट्रेनिंग दिलेली असते. ओके. तुम्ही चेक कसं करायचं आणि ते चेक करतात व्यवस्थित आणि ते अंडे जसेच्या तसे घेऊन इकडे हॅचरीची तुम्ही हां, बघितली. ते पाहिलं मी इकडे हॅचरी बनवलेली असते. हॅचरी, हां. हॅचरी ते तसेच अंडे व्यवस्थित ठेवतात बरं. आणि त्याचा हॅचिंग पिरियड असतो एक असं रफ कॅल्क्युलेशन आहे अराउंड 50 to 55 days. ओके. बट सगळं ते क्लायमॅटिक कंडिशन्सवरनं ते कमी मग ते ह्याना मध्ये ते इन्फेक्शन म्हणजे बघायला येतात त्यावेळी माहिती पडतं की पूर्ण. आणि आता तिकडे त्या टोपलेल्या टोपली हां हां. तर त्याच्यावरनं ते साधारणपणे त्यांना अंदाज आता एवढे वर्ष हे जवळजवळ 20-25 वर्ष बरोबर. हां हां, ओळखलं मी त्यांना. त्यांना हां, मग समजतं की आता पिल्लं येण्याचे चान्सेस आहेत. बरोबर. ते टोपली ठेवतात आणि जेव्हा टोपली ठेवतात त्याच्यानंतर मग दर 2-2 तासांनी ते येऊन बघतात हां ना. की आलेत का, कारण की असं नाही आहे की पिल्लं आले ठराविक वेळेतच सोडायचं, बरोबर. असा प्रकार नाही की खरं तर पिल्लं आले ते लगेच समुद्रात गेले पाहिजे. हो हो, बरोबर. बट आता हे टर्टल फेस्टिवल होतं, लोकांना थोडी जागृती मिळते, बरोबर. लोकांना खूप उत्सुकता असते. तर एक साधारणपणे की बाबा आले, जो कोणी बीचवर असतं हां. मग ते बघतात की अरे काय संवर्धन झालंय, कसं सोडतात ते बघतात. बरोबर. आमच्या आत्ता म्हणजे माझ्या या फर्स्ट टाईम, मी बरेच वर्ष इथे येतो, पण आता फर्स्ट वेळा मी पहिल्यांदा पाहिलं, वा. हे बघायला भेटलं. माझं सौभाग्य मला असं वाटतं बघायला भेटलं. हे पेपाळकर दादा आणि त्यांचा मुलगा हां. हे पूर्ण म्हणजे नोव्हेंबरपासनं तुम्ही त्यांना बघाल तर 6 महिने तुम्हाला ते बीचवरच सापडतील. बरोबर. लोकांना मुंबईसाठी काय तुमच्याकडून एक प्रयत्न असेल की कसं काय, आणि गावात येणाऱ्या पर्यटकांसाठी एक सूचना द्या आहे ना.
नाही या म्हणजे खरंच ह्याचं अवेअरनेस वाढलं पाहिजे. जे फॉरेस्ट डिपार्टमेंट, महाराष्ट्र गव्हर्नमेंट, मॅनग्रुव्ह सेल आणि सह्याद्री निसर्ग मित्र हे सगळे जे एवढं काटेकोरपणे हे सगळं सांभाळून आणि हे प्रयत्न करतात आहे त्यांची प्रजाती वाचवण्याचा, बरोबर. तर त्याच्यासाठी सपोर्ट करायला हवं की जे व्हॉलेंटियर्स किंवा हे जे सांगतात जस्ट फॉलो द रूल्स. बरोबर, हां, फॉलो करायला पाहिजे. की जे बरोबर, जसं कारण की तुम्ही येताय कासवांना बघायला, त्यांना डिस्टर्ब आपल्याला नाही डिस्टर्ब नाही करायचं. ओके, तर या छान बघा, फक्त एकच सूचना आहे की छान त्यांना डिस्टर्ब नाही व्हायला पाहिजे. बरोबर. तुम्ही छान व्यवस्थित त्यांना जाताना बघा आणि ते क्षण एन्जॉय करा. बरोबर. थँक्यू, बरं वाटलं. नक्कीच आवडलं मला. म्हणजे एक आल्यावरती एक माहिती भेटली. म्हणजे खूप समुद्रावरती आलेलो फेरी मारायला, पण खूप पूर्णपणे एवढी माहिती दिल्याबद्दल तुमचं धन्यवाद. नक्कीच पुढे आम्ही प्रयत्न करू आणि लोक तुम्ही बघितलं असेल त्याप्रमाणेच लक्षात ठेवा. समुद्रावर आल्यावर अमित भाऊ आता कोकणामध्ये आम्ही आल्यावरती यूट्यूबवर आल्यावरती अमित भाऊंना भेटतात. आणि अमित भाऊ, तर एक सांगायचं झालं की तुमचं आता लॉजिंग आहेत, बरेच काय आहेत. तुम्ही यूट्यूबवर मी बघत असतो. आम्ही संगमेश्वरला आता घर बांधतो आहे, त्याचे व्हिडिओ माझे कंटिन्यू चालूच असतात. आता स्लॅब टाकायचं काहीतरी बाकी आहे. तर सतीश दादा तर भेटतो, कोकणी निखिल आहे तो, त्यांचा पण कॉन्टॅक्ट चालूच असतो, त्याचे नाटक चालू असतात. तर हे अमित भाऊ आहेत. तुम्ही जर इथे आलात ना बाजारामध्ये, अमित कोठारी म्हणून त्यांचं लॉजिंग आहे, राहण्याची सोय आहे. तर तुम्ही नक्की या, भेटलात तर गावची पूर्ण केलशीची माहिती तुम्हाला पूर्णपणे देतील. चला, बरं वाटलं. थँक्यू, धन्यवाद व्हिडिओ ते दाखवल्याबद्दल. पाहिलं असेल, आता समुद्रावर आलो, कासवा घरी जात होतो जस्ट, तर आपल्याला कासवाची पिल्लं बघायला भेटली. थोडी काय माहिती दिली सरांनी. तर बघूया, ते फॉलो करा. कधी आलात समुद्रावरती कासवाची पिल्लं दिसली तर पाण्यात सोडायचा प्रयत्न करा. बरेच जण भेटतात, घरी घेऊन जातात, तस्करी करतात. असं काही करू नका. म्हणून अशा प्रकारच्या काही गोष्टी माहिती आहेत, त्या सर्व बरेच जणांची लक्ष नजरे असतात, त्याच्यामुळे असं काही करू नका. तर हे व्हिडिओ आता आपण थोडीशी वाढवली आहे, तर बघू आपण तेवढं प्रयत्न करू काहीतरी एडिट करायची. चला, भेटूया. सी यू. मला खूप उशीर झाला आहे आणि सामान भरायचं आहे. 1 तास राहिला आहे. भेटूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये.